पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नमस्कार मामा, तुमचं नाव सांगा. मतदानचं तुमचं नाव? आमचं नाव बळवंत केरबा पाटील. हां. हां 800 रुपयाबद्दल हां. जर बोलायला झालं हां. काय तर जेवढं बोललं तेवढं थोडं हां. ते रस्ते पाणी अमुक तमुक गावचा विकास काय एकमेकाला बोलणं चालणं हां. एकमेकासंग येणं जाणं. हां. समजा वाटला कुठली गाडी आली त्याला हात केला हां. उभा केलं त्या माणसाला घेऊन गेलं हे समाधान. हां. हां. बरोबर बरोबर. हे समाधान पहिलं मुद्दा. हम्म. मग येणार जाणार तू लोक बाहेरचे आहेत कोण आडवा हात केला तर उभा करीत नाही. हां. हा? बरोबर आहे. हे मान्य आहे? असं आहे, काचा पाय करून. हां. अशा पद्धतीने तो माणूस गावात चांगल्या पद्धतीने राहिला. धन्यवाद. अक्षय वरपे यांनी म्हणजे काही जण आहेत की गाडीच्या काचा पॅक करून जातात, गाडी थांबवत नाहीत हात केलं तरी. मात्र ह्या मामांच्याकडनं असं जाणून आलं की अक्षय वरपे हे कुठेतरी बाहेर गाडीतून जात असताना माणूस दिसला की गाडी थांबवून गाडीत घेतात व विचारपूस करतात आणि कुठं जायचं मामा ते ठिकाणी सोडतात. त्या मामाने त्याबद्दल त्यांच्याबद्दल समान व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. नमस्कार. आर के न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. मी पत्रकार सागर उंद्रे राशिवडे. आपण आलो आहोत हसूर पंचायत समिती मतदारसंघात. मतदारसंघातील उमेदवारांबद्दल प्रतिक्रिया जाणून घ्या. काही या ठिकाणी काही महिला आहेत, त्या महिलांच्याकडं आपण उमेदवारांच्याबद्दल एक प्रतिक्रिया त्यांच्या जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. अक्षय वरपे हे माणूस म्हणून खूप चांगले आहेत. गावचा विकास हे भरपूर करू शकतील. गावात भरपूर शिबिर वगैरे केले त्यांनी, रक्तदान शिबिर, डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप, असे भरपूर कामं त्यांनी केलेली आहेत. म्हणून आम्हाला वाटते की ते प्रचंड मताने निवडून यावेत. या निवडणुकीनंतर त्यांनी काय मतदारसंघात काय विकास कामं करावी, काय शासना योजना म्हणजे तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय? त्यांना सांगायची काही गरज नाही, ती भरपूर कामं करतात. धन्यवाद. आज आपण आलो आहोत हसूर पंचायत समिती मतदारसंघात. या मतदारसंघातील ज्या युवती आहेत त्या युवतींच्याकडनं जे 9 मतदार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. ज्या उमेदवार आपले हसूर पंचायत समिती मतदारसंघात जे उमेदवार उभारले आहेत त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया. नमस्कार. हसूर पंचायती समितीत आमच्या अक्षय आदा उभे आहेत. ते खरंच खूप प्रामाणिक आहेत. त्यांचा प्रचारही प्रचंड चालू आहे. काय फक्त ते आता निवडणूक आली म्हणूनच समोर आल्यात मतदारसंघासमोर? नाही, इथनं मागे सुद्धा त्यांनी केलेले शिबिर. या निवडणुकीनंतर ते करतील काय सामाजिक कार्य, काय विकास शासकीय योजना राबवतील काय? करणार प्रामाणिकपणाने अक्षय आदा करणार. धन्यवाद. या ज्या 9 मतदार आहेत युवती त्यांनी या उमेदवाराबद्दल आपली जी प्रतिक्रिया आहे ती आपण या व्यक्त केलेली आहे. तुम्हाला कोण वाटते, काय वाटते? हसूर पंचायत समिती मतदारसंघात तरुण आणि नवीन तरुणांना रोजगार देणारा किंवा उद्योजक असा सर्वांच्या पाठीशी 24 तास कुठल्याही हाकेला धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज आम्ही अक्षय वरपेकडेच प्रामुख्यानं बघितलं जातं आहे. कारण युवा नेटवर्क चांगलं आहे त्यांचं, सामाजिक कार्य मोठं आहे आणि गेली 10 वर्ष तरुणांच्या माध्यमातून त्यांनी चांगला विकास केला आहे. गावात पण चांगला विकास केला आहे आणि भविष्यकाळाचं विजन त्यांच्याकडे चांगलं आहे. यासाठी माझी पसंती अक्षय वरपे यांच्याकडं आहे. या निवडणुकीनंतर काय त्या उमेदवारांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा, म्हणजे काय त्यांनी करावं असं वाटतं मला? 100% हा उमेदवार जर निवडून आला तर ह्या 100 पंचायत समिती हसूरच्या ह्याच्यात विकासात्मक काम 100% करणार आणि तळागाळापर्यंत काय योजना असतील तो तळातल्या माणसांच्यापर्यंत पोहोचवणार, एवढं 100%. धन्यवाद.